मंथन न्यूज महाराष्ट्र। अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी दरम्यान सटाणा ते नगर या दरम्यान बसमधून प्रवास करत असणाऱ्या एका महिलेच्या बॅगमधील 1.5 तोळा सोन्याचं गंठण आणि रोख रक्कम अज्ञात 3 महिलांनी चोरून नेल्याची घटना आज दिनांक 23 मे 2024 रोजी दुपारच्या दरम्यान घडलेली आहे। रुपाली नंदकुमार जांभेकर आणि त्यांचे पती विशाल नंदकुमार जांभेकर हे नगर येथे येण्यासाठी सकाळी सटाणा येथून बस क्रमांक MH20BL 3990 या ST बसमध्ये बसले होते। दरम्यान सदर बस राहता बस स्थानकावर आली असता तेथील 3 अज्ञात महिला बसमध्ये चढल्या। रुपाली जांभेकर यांच्या शेजारी बसल्या त्या 3 अज्ञात महिलांनी राहता ते नगरपर्यंतचं तिकीट घेतलं। दरम्यान त्या 3 महिलांनी गर्दीचा फायदा घेऊन रुपाली जांभेकर यांच्या बॅगमधील 1.5 तोळा वजनाचं सोन्याचं गंठण आणि काही रोख रक्कम चोरून घेतली। सदर भामट्या महिला नगर येथील तिकीट काढून राहुरी फॅक्टरी बस स्थानकावर बसमधून उतरले। तेव्हा बस चालक आणि वाहकाला संशय आल्याने त्यांनी बसमधील इतर प्रवाशांना आपापले सामान तपासून घेण्यास सांगितलं। मात्र कोणत्याही प्रवाशाने तक्रार केली नाही, त्यामुळे बस वाहकाने त्या महिलांना जाऊ दिले आणि बस राहुरी बस स्थानक येथे आली तेव्हा रुपाली जांभेकर यांच्या बॅगमधील सोन्याचे गंठण चोरी गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं। बस चालकाने ST बस राहुरी पोलीस ठाण्यात आणली, मात्र भामट्या महिला राहुरी फॅक्टरी येथेच उतरून पसार झाल्या होत्या। या घटनेचा अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही, मात्र या घटनेमुळे प्रवासी वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झाले। पोलिसांनी या चोरांचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहमदनगर।